अंबरनाथमध्ये प्रथमच भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अटल उत्सव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। 25 डिसेंबर ते 5 जानेवारी पर्यंत हा महोत्सव महात्मा गांधी विद्यालयात रंगणार आहे। तर याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया। आपल्या सोबत आहेत भाजपचे काही पदाधिकारी। तर सर काय सांगाल, काय कार्यक्रम असणार आहे? अटलजींच्या 100व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहरातर्फे आपले लाडके नेते कल्याण जिल्ह्याचे सरचिटणीस अभिजितजी करंजुले पाटील यांच्या नेतृत्वामध्ये अटलजींच्या 100व्या जयंतीनिमित्त दिनांक 25 डिसेंबर 2024 ते 5 जानेवारी 2025 पर्यंत अंबरनाथमधील महात्मा गांधी विद्यालयामध्ये अटल आनंद महोत्सव हा अंबरनाथकरांच्या साठी आपण घेऊन आलेलो आहोत। या ठिकाणी यामध्ये तर सर्व आबालवृद्धांसाठी वेगवेगळ्या खेळांची मेजवानी असणार आहे। त्यानंतर काही स्पर्धांचे त्या ठिकाणी आयोजन होणार आहे। शिवाय त्यांना त्यांच्या जीवनावश्यक अशा वस्तू किंवा खेळाचे साहित्य वगैरे याचे विविध प्रकारचे स्टॉल देखील या ठिकाणी असणार आहेत। पण हे करत असताना विद्यार्थ्यांना आणि संपूर्ण अंबरनाथकरांना अटलजींच्या जीवनचरित्राविषयी माहिती मिळावी म्हणून या ठिकाणी एक स्टेज उभारून त्या ठिकाणी एक मनोरंजनात्मक कार्यक्रमातनं अटलजींच्या संपूर्ण जीवनीचं एक महत्त्व आणि त्यांचं जे आहे जे चरित्र याचं थोडंसं त्या ठिकाणी लोकांना माहीत होईल या पद्धतीने आपण चरित्र दर्शन घडवणार आहोत की जेणेकरून लोकांना सुद्धा अटलजींविषयी माहिती देखील मिळेल आणि त्यांनी जनसामान्यांसाठी केलेला त्याग आणि त्याच्यातनं आज भारतीय जनता पार्टी त्यांच्या विचारांनी भारत देशाला मोदी साहेब जे पुढे घेऊन चाललेले आहेत ते विचार खरं तर अटल बिहारी वाजपेयी आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारावरच भारतीय जनता पार्टी आज आपलं भारत देशाचं सरकार चालवत आहे। हे सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही त्यांच्या 100व्या जयंतीचं निमित्त साधून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या महोत्सवात येण्यासाठी काही कुपन किंवा एंट्री फी असणार आहे का? नाही, या महोत्सवात येण्यासाठी कोणत्याही प्रकारची एंट्री फी वगैरे नसणार आहे। सर्वांसाठी हा महोत्सव एंट्रीसाठी फ्री आहे। फक्त आतमध्ये काही खेळ असतील त्या खेळांचं बाहेरच्या ठिकाणी कुठेही 100 रुपये 200 रुपये असे जे तिकीट असतं ते आपण आपल्यातर्फे या ठिकाणी त्यांना 50% सवलतीच्या दराने सर्व आबालवृद्ध कोणालाही ते आपण फ्री ठेवणार आहोत। म्हणजे 50% सवलतीच्या दराने आपण त्यांना ते खेळ उपलब्ध करून देणार आहोत आणि मनोरंजनाचे कार्यक्रम तर सर्वांसाठी मोफत असणार आहेत। तर अंबरनाथकरांनो, या महोत्सवात खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा असणार आहेत। तरी सर्व नागरिकांनी या महोत्सवाला आवर्जून भेट द्या।